ही यादी बघा ना एकदा तपासून. आता जन्मशताब्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात करायची म्हणल्यावर पैशाचं पण नियोजन करायला पाहिजे ना. हा, ही बघा बिल. नाही म्हणजे दीपा काकू करू राहिलेत त्यांच्या फंडातनं काही मदत मिळते का ते, पण त्याच्याशिवाय काम झालं ना तर बरोबर. म्हणजे आपण जास्त पैसे जमा करू. हं? हे. नाहीतर आपण एक काम करू, कार्यक्रमाचं स्वरूपच असं ठेवू ना की पैसेच कमी लागतील, है ना? अण्णांचा वारसा पुढे चालू राहिले का तुम्ही? म्हणजे अहो मी तुम्हाला काही विचारलं तरी तुम्ही नुसते एवढंच करू राहिले. घ्या. नाही तसं नाही, ते तुमच्या अभ्यासाचा विचार करू राहिलो होतो. म्हणजे हे सगळं करू राहिलं ते चांगलंच आहे, पण अभ्यास पण करा ना. अहो करणारच आहे मी अभ्यास, खरंच. पण आता तुम्ही टेन्शन मध्ये असताना, कशात तरी अडकलेले असताना मी तुम्हाला मदत करायला नको का? करायलाच पाहिजे. आणि ते म्हणलंय ना हे कुणीतरी, प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एका स्त्रीचा हात असतो. धन्यवाद. बरं ऐका ना, ते कॉलेजमधनं लोनचं काम होईल ना? होईल. आपण आता केलाय ना अप्लाय, कळेल आज उद्या. होईल. मीच बघा ना हो, मी काहीच नाही करू राहिले. म्हणजे माझ्याकडे पैसेच नाहीयेत. मी काय मदत करू? हो, असा कोण विचार करू राहिले तुम्ही? आता तुम्हीच म्हणल्या ना, यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. तुम्ही आहात ना माझ्यासोबत. हे बघा, तुम्ही माझ्या सोबत आहात ना, हेच खूप आहे. एक्सक्यूज मी, हे जन्मशताब्दीसाठी माझ्याकडून. आणि तुम्ही जे काही करू राहिले ना ते मला अजूनही पटून नाही राहिलं. म्हणजे माझं शेवटपर्यंत म्हणणं हेच आहे का बाबा, जन्मशताब्दी मोठी करण्यापेक्षा गुरुजींचे विचार लोकांपर्यंत पोहोचणं, आपल्यापर्यंत पोहोचणं, हे जरी झालं ना तरी ते लई. पण काका, हे पाय मुन्या, गुरुजींचे विचार लोकांपर्यंत पोहोचणं म्हणजेच गुरुजी लोकांपर्यंत पोहोचणं. हे असं तामजाम झगमगाट केल्याने गुरुजी आपल्यापर्यंतच पोहोचले नाहीत असा त्याचा अर्थ होतो रे. हे पाय, मला जे वाटलं ते मी सांगितलं. काय करायचं ते तुम्ही ठरवा. आणि हे पैसे गुरुजींचे विचार लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून आहे. बाकी तुम्ही कराल काय ते. तुम्ही सुशिक्षित असूनही समजूतदार आहेत, त्यामुळे तुम्ही काही केलं तरी मी तुमच्या सोबत आहे. चला येतो मी. आणि हा सुनबाई, या जन्मशताब्दीच्या गोंधळात तुम्ही दोघं हे विसरायचं नाही. हा, अभ्यासाचं नाव नाही, रोमांस. काकांना कसलं काही नाहीच. नाही तसं नाही, ते आपण रिलॅक्स व्हावं ना म्हणून असे जोक करते आधी मध्ये. हे घ्या काकाचं शेअरिंग. आता हळूहळू सगळे देतील.
हे घ्या. काय? एवढंच देऊ शकते ना मी. म्हणजे अंगठी गहाण ठेवून आपल्याला पैसे मिळतील ना. घ्या. नाही. हो घ्या ना. नाही. हे बघा, तुमची अंगठी गहाण ठेवून मला कार्यक्रम नाही करायचा आहे. अहो अंगठी बनवू शकतो आपण परत. खरंच माझं ऐका तर. आपण ज्या कामासाठी हे सगळं करू राहिलो ते काम जास्त महत्वाचं आहे ना. हो पण अहो ते काम झालं ना तर त्या कामामुळे जी नाती जोडली जातील ती माझ्यासाठी जास्त महत्वाची. तसं नाही आहे. अहो, अंगठी नकोच आहे मला. खरंच मला माझ्या घरातली माझी माणसं हवी. प्लीज घ्या. घ्या. तुमच्याकडेच ठेवा. अहो अंगठी गहाण ठेवावं लागणार नाही. हे प्रयत्न तरी करून पाहू द्या ना मला. पण नाहीच काही झालं ना तर मी मागेल तुमच्याकडे, स्वतःहून मागेल. नक्की. चारे, ए चारे, आले का? पॅकिंग करायला घे. हा बदली घ्यायची आपल्याला इथून. बदली? तुला दिसत नाही का ग? तुझे भाऊ आपल्याशी कसं वागू राहिले तुला दिसत नाही का? ते जाऊ दे ना, पण आपण कशाला बदली करून घ्यायची की नाही? तुला खरंच कळत नाही का येड्या तो सोंग करते तू? नाही मला सांग ना तू, जोवर मी कामाचा होतो तेव्हा तुझे भाऊ माझ्या माग पुढे फिरत होते. आता ती पोरगी आली की मी नको कसा झालो का नाही सांग तू मला. किती दिवस आधी ठरलं होतं जन्मशताब्दीचं सगळं प्लॅनिंग मी करणार आहे म्हणून? किती दिवस आधी ठरलं होतं? म्हणजे खूप दिवस आधी ठरलं होतं. हा मग आता अचानक तुझी आई एकदम म्हणते की तुम्ही नको जावय बापू, आमचा मुन्या करणारे जन्मशताब्दी. म्हणली की नाही तुझी आई? आईचं जाऊ दे ना, ती साधी भोळसट आहे ना, तिला असं कळतच नाही. म्हणजे होळी आहे म्हणे. तुझी आई सामील आहे त्यांना सगळ्यांना, लक्षात ठेव तू. तो मुन्नी आणि ती पोरगी घरात आली, येऊ दिलं त्यांना घरात. त्या हाऱ्याची रूम काढून त्यांना दिली. सगळ्या गोष्टीला सामील आहे तुझी आई त्यांच्या. अरे केवढं प्लॅनिंग केलं होतं मी जन्मशताब्दीचं. माझ्या मुंबईच्या बॉसला सांगून ठेवलं होतं, साहेब तुम्हाला यायचंय बरं का चीफ गेस्ट म्हणून, येतो म्हणले ते. आणि आता काय बस हरी करत. तुला सांगतो ना चारे, आपण त्यांना नकोशेच झालोय. आपण नाही, तू नकोशी झालीये त्यांना, लक्षात ठेव. तसं नाहीये काही. ए चारे,
जास्त पुळका करू नका तुझ्या माहेरच्या लोकांचा. ती कोण कुठली बाहेरून पोरगी आली तिने मुन्न्याचे कान फुकले, लागला मुन्ना भांडायला. शेंबूड पुसता येत नव्हता त्या मुन्न्याला, तेव्हापासून सांभाळलो तू त्या मुन्न्याला, आणि आता मुन्ना तुला वाकडं तिकडं बोलतो. बरं तो बोलतो त्याचा बापही त्याला थांबव ना. अरे काय, अरे तुझी सोड, आता माझी किंमत कर ना. ते पैशासाठी करत होतो का मी, का 4 पैसे मिळणार होते मला, सांग ना तू. काय आता आपल्याला किंमतच नाही राहिली 4. आता बस झालं आता. काय झालं 4? आता आपण आपली जन्मशताब्दी करायची, त्यांची वेगळी आपली वेगळी. म्हणजे 2-2 जन्मशताब्द्या? हा मग काय झालं, माझे पण आजोबा होते निकम गुरुजी. आता आपण आपली जन्मशताब्दी साजरी करायची. अरे काय कसं दिसल ते, काय म्हणतील लोक? नका का मानिनात लोक आपलं, मला पण नाही संबंध ठेवायचे. तुम्हाला आपलं मानत नाही ना, नाही मानत ना, तर माझाही संबंध नाही. बस आता आपण आपली जन्मशताब्दी साजरी करायची, ठरलं. शेवटचं. काय सुनबाई, अभ्यास चालला वाटतं. अहो नाही अण्णा, या ना, पाणी आणू का? बसा तुम्ही. मी कुठं लांबून बराशी खाणून आलो काय, आई इथून तर आलोय. अहो बर, बसा तरी, या. मी बसायला नाही आलो. हे घे सुनबाई, हे पैसे घे. पैसे का? का म्हणून काय विचारून राहिले? जन्मशताब्दी आली ना आता, त्याला पैसे लागतील ना. अशी काय बघून राहिली? मी काय चोरी करून आणले नाही पैसे कोणाचे, माझे पैसे. किसान कार्ड पॉलिसी होती ना, ती मोडली, त्याचे पैसे. नाही अण्णा, नको आहेत पैसे. अगं खरंच उसनवारी करून नाही आणले पैसे, हे पैसे माझे. अहो तुम्ही असं काऊन बोलू राहिले अण्णा, मला माहित नाही का, पण नकोय, खरंच नको, राहू दे. निकम गुरुजी माझे पण कोणतरी होतेच ना. अहो अण्णा, पण मग आम्ही आहोत ना, आम्ही करू. तुम्ही तुमच्या परीने करून राहिले, ते मला दिसून राहिलं ना. अण्णा होईल हो काहीतरी, आम्ही करतोय प्रयत्न, होईल. तू मला परक समजून राहिली सोनबाई. अण्णा हो, तुम्हाला कसं परक समजेन मी? तुम्ही तर मला माझ्या आप्पांसारखे आहात ना. हो ना, मी काय सांगतो ते ऐक. म्हातारपणात पोरांना नाही सांभाळलं तर काय करायचं, म्हणून हे पैसे ठेवले होते. पण तुझ्यामुळं माझा मुलगा जवळ आला, तिथंच तुझं मन ओळखलं ना. हो हे घर माझंच आहे, या घरातली माणसं माझी आहेत. मग मी एवढं तर करूच शकते ना. आणि असं काही नाही हा, सुनील काकांचा खूप जीव आहे तुमच्यावर. जीव असतोच ग, पण विसर पडून राहतो माणसाला. सुनीलला तुझ्यामुळं जाणीव झाली का नाही? अण्णा नाही हो, मी माझ्या परीने फक्त प्रयत्न केला, बाकी काही नाही. मी बी माझ्या परीने प्रयत्नच करून राहिलो ना. सुनीलचा जीव आहे का माझ्यावर, तू माझी काळजी पण घेऊन राहिला. पण म्हातारपणी त्याने नाही सांभाळलं तर मी हक्कानं तुझ्याकडे येऊन राहील. तू नात आहे ना माझी. वय होऊन राहिलं की नाही म्हणलं तरी म्हातारी माणसं आधार शोधून राहतात का. हो अण्णा, अहो काय हे, तुम्ही आधी डोळे पुसा बघू. नाते ना मी तुमची, मग नात आहे ना माझी. मग हे घे पैसे. बरं तुम्ही आधी डोळे पुसा. घे. सुखी राहा. बर येऊ मी. काय गे, PhD करू राहिली म्हणून स्वतःला शाणी समजू राहिली काय ग तू? हा
हॅलो, अहो कोण कोण बोलू राहिलं? कण कण काय कोण कोण फोन मध्ये घुसून तुझ्या झिंजा उपटी ना, मग काय तुला कोण बोलताय ते? चारू आत्या, अहो सॉरी, म्हणजे माझ्याकडे मोबाईल मध्ये तुमचा नंबर सेव्ह नाही म्हणून. चारू आत्याच बोलू राहिला ना? चारू आत्ते कसं काय म्हणून राहिली का तू? हा? ले पीएचडी करते ना, एक वही घे आणि त्याच्यामध्ये लिहून ठेव, मला चारू आत्या नाही म्हणायचं ते. हा ना, ते जोडायला चालली ती. आणि ऐका दीडशाने, आम्ही आमची जन्मशताब्दी करू राहिलो, तू कशाला मध्ये मध्ये लुडबुड करते का? हा? अहो मी फक्त मदत करू राहिले. ए मदत तुझ्या नवऱ्याला कर, मला नको तुझी मदत बिदत. अहो, असं काय करताय? जन्मशताब्दी एकट्या दुकट्याचं काम नाहीये, तुम्हाला माहितीये. काय समजते का तुम्हाला? हा? काय समजते? 10 जणींना भारी पडन मी. अहो आत्या आहे ना तुम्ही आमच्या. तुम्ही बाई बाई बाई, काय गोड बोलती का तू? हा, घुमवायला एक नंबर आहे, पण मी घुमणारी नाही. हा, कान उघडे ठेवू नाही. मी तुझी आत्या नाही, तू माझी कुणी नाही, सांगून ठेवते. ते आमच्या मुन्यावर केलंय तू जादूटोना, पण मी पण झाकणी ढाकणीचा गंडा बांधलेला. हा, अहो असं काय करू राहिले तुम्ही? आपण मिळून करूया ना जन्मशताब्दी आत्या. मिळून? ए तू कोण आहे माझी? हा, कान उघडे ठेवू नाही. तू कुणी नाही माझी, मी कुणी नाहीये तुझी. लई जन्मशताब्दी करू वाटत असेल ना, तू तुझी कर, आम्ही आमची करणार आहे, ती पण 10 पट चांगली. हा, शानी कुणीकडची? हॅलो, अहो चारू आत्या. आओ पाणी देता का जरा? हा. मला सांगा किती टाकू? हा, बस बस पुरे. गव्हाच्या पिठाला नाही लागत जास्त पाणी, ज्वारीच्या पिठाला लागतंय. बरोबर आहे ना, म्हणजे गव्हाला शेतामध्ये जास्त पाणी मिळतं ना. हसून करू राहिला, खरं आहे ते. अहो काय असतं, ज्वारी एक कोरडवाहू पीक आहे, गव्हाला आहे ना 7-8 पाणी द्यावं लागते. मग कोणी पाटाने देते, कोणी स्प्रिंकलर लावते. बर. हा, आणि मग बागायती शेतीचं काय? बागायती शेती. बागायती शेती म्हणजे बघा 12 महिने 24 तास पाणी. मग कोणी फळबाग घेते, मग कोणी ऊस लावते, कोणी केळी लावते, असं. तुम्ही मजा घेऊ राहिले माझी? नाही हो, तुम्ही पोरांना पण असंच शिकवते? पोरांना? त्यासाठी आधी पोरं झाली पाहिजे ना. मी कॉलेज मधल्या पोरांबद्दल बोलू राहिले. काय हो राहिलं तुम्हाला? मला काय नाही. काही नाही कसं, एवढं सगळं सुचू तर राहिलं. सगळं आपोआप सुचू राहिलं. हे असं लावेन, अक्का जसं माया माया करतात ना तशी. बघू बरं अक्का कशी माया करते ते. कोणीतरी येईल. कोणीच नाही घरी. दादा बँकेत गेले, आई देवळात गेले, सोनल कॉलेजला गेले, अहो, चारू आत्या ब्युटी पार्लरला गेले. अक्का अक्का जागेवरून नाही उठत.